काश्मीरमधल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे तपशील हे रक्त गोठवून टाकणारे आहेत. 80च्या दशकापासून काश्मीरमध्ये दहशतवादाचं थैमान चालू आहे, पण इतक्या मोठ्या संख्येनं सामान्य लोकांना टार्गेट करणारी, इतक्या भयानक पद्धतीनं त्यांची हत्या करणारी कदाचित ही पहिलीच घटना असेल. आणि यावेळी जे ठिकाण निवडलेलं आहे ते पहलगाम आहे, जी गोष्ट अजून जास्त चिंतेची आहे. कारण पहलगाम हे जर तुम्ही काश्मीरचा नकाशा बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की हे बॉर्डरवरचं ठिकाण नाहीये, काश्मीरच्या मध्य भागातलं आहे. अत्यंत प्रसिद्ध असं पर्यटन केंद्र आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेक लोक हे काश्मीरमधल्या या पर्यटन स्थळाची वाट धरतात आणि त्याच वेळी हा हल्ला झालेला आहे. म्हणजे एरवी पूंछ, अनंतनाग, उरी यासारख्या ठिकाणी अतिरेकी हल्ले व्हायचे, पण आता हे पहलगाम अतिरेक्यांनी निवडलेलं आहे. ज्यावेळी भारताचे पंतप्रधान मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरती होते, ज्यावेळी अमेरिकेचे उपराष्ट्रपती हे भारतामध्ये आहेत, त्यावेळी हा हल्ला झालेला आहे. आणि हे तपशील मी तुम्हाला यासाठी सांगतोय कारण याच्या आधी सुद्धा अशा काही स्थळ काळांची निवड ही अतिरेक्यांनी केलेली होती. मागे अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन ज्यावेळी भारत दौऱ्यावरती आलेले होते, त्याचवेळी काश्मीरमध्ये शिखांना टार्गेट करून एक मोठा हल्ला त्यांच्यावरती करण्यात आलेला होता. आणि यावेळीची जी दृश्य आहेत म्हणजे ते सगळे सामान्य पर्यटक आहेत जे काश्मीरमध्ये या सगळ्या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेले होते, ज्यांना सांगितलं गेलेलं होतं की कलम 370 हटवल्यानंतर काश्मीर नॉर्मल झालेलं आहे. त्याच गोष्टीवरती विश्वास ठेवून हे सगळे पर्यटक तिथे गेलेले होते आणि त्यावेळी हा हल्ला झालेला आहे. जवळपास 28 लोकांचे बळी आतापर्यंत गेलेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे याच्यामध्ये 27 पुरुष आहेत आणि जी माहिती प्रत्यक्षदर्शींकडून कळते त्याच्यानुसार अनेक लोकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या. सोबतच पुरुषांना टार्गेट करण्यात आलेलं आहे, महिलांना मात्र सोडण्यात आलेलं आहे. आणि ही जी एक रणनीती असते अतिरेक्यांची, त्याच्या पाठीमागं काहीतरी डोकं असतं, कारण त्यांना याच्यातून एक काहीतरी मेसेज द्यायचा असतो आणि त्यासाठीच ही जाणीवपूर्वक कृती जी आहे ती केलेली आहे. म्हणजे आम्ही स्त्रियांना मारलेलं नाहीये, जे तुलनेनं दुर्बल घटक आहेत त्यांच्यावरती आम्ही वार केलेला नाहीये, आम्ही पुरुषांना मारतोय, हे करून एक प्रकारे एक मोरल ग्राउंड घेण्याचा एक निष्फळ प्रयत्न जो आहे तो अतिरेकी गट अशा प्रयत्नामध्ये करत असतो. आणि ज्या पद्धतीचा हा हल्ला झालेला आहे त्याचा मेसेज लोकांच्यापर्यंत जावा यासाठी सुद्धा काही लोकांना याच्यामध्ये असं सोडण्यात आलेलं आहे. म्हणजे इतके भयानक व्हिडिओ या हल्ल्याच्या समोर येत आहेत की ते बघितल्यानंतर संताप आणि चिडचिड व्यक्त होते. फक्त ज्यावेळी हे सगळे पर्यटक तिथे खेळतायत त्यावेळी अचानक बंदुकांचे आवाज येतात आणि हा हल्ला जो आहे तो तिथं झालेला आहे. कलम 370 हटवल्यानंतर आपल्याला सातत्यानं सांगितलं जात होतं की काश्मीरमधला दहशतवाद आता संपलेला आहे, तिथं पर्यटन वाढतंय. 2024 या एका वर्षामध्ये जवळपास 35 लाख पर्यटकांनी हजेरी लावली असे आकडे सगळे दिले जात होते आणि त्यावेळी हा हल्ला झालेला आहे. काश्मीरच्या विधानसभेची निवडणूक नुकतीच झालेली आहे, तिथं उमर अब्दुल्ला यांचं सरकार स्थापन झालेलं आहे. पण लक्षात घ्या की काश्मीर हे पूर्ण राज्य अजूनही नाहीये, म्हणजे ते युनियन टेरिटरी आहे, ज्याचे काही अधिकार हे केंद्राकडे आहेत. विशेषतः तिथलं गृह मंत्रालय म्हणजे गृह खात्याची जी जबाबदारी आहे ती केंद्रीय मंत्रालयाकडे येते. आणि त्यामुळं काल हा हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तातडीनं श्रीनगरमध्ये पोहोचले. पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा सौदी अरेबियाचा त्यांचा दौरा जो आज रात्री संपणार होता तो सकाळीच संपवला आणि लवकर ते भारतामध्ये पोहोचले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सुद्धा अमेरिकेच्या दौऱ्यावरती होते, ते सुद्धा तातडीने या ठिकाणी पोहोचत आहेत. या काश्मीरमधल्या हल्ल्यातनं जो मेसेज देण्याचा जो प्रयत्न आहे त्याला खरं तर आपण सगळ्यांनी एकजुटीनं उत्तर देणं आवश्यक आहे. पण काल या हल्ल्यानंतर एक विचित्र गोष्ट ही दिसतीये की त्या हल्ल्यातले बेसिक तपशील अजून समोरही आलेले नाहीयेत. त्या मृतदेहांची आग अजून शांत देखील झालेली नाहीये संतापाची. त्याच्या आधीच एक पद्धतशीर प्रचार केला जातोय की त्यांनी धर्म विचारला जात नाही. म्हणजे
या अशा संकटामध्ये ज्या लोकांना हे सुचू शकतं त्यांना खरोखर दंडवत घातला पाहिजे. धर्म विचारून या इस्लामिक दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या हे सांगणं एक वेळ आपण समजू शकतो, ते संताप त्याच्यातनं खरा व्यक्त होतो, पण लगेच त्याच्या पुढं हे सांगणं की बघा त्यांनी जात नाही विचारली, त्यांनी प्रांत नाही विचारला, त्यांनी भाषा नाही विचारली, आणि त्यामुळं विरोधी पक्षांचं हे जे राजकारण असतं ते लक्षात घ्या, आम्ही जे सांगतोय की हा सगळा धर्माचा प्रश्न आहे हे सांगण्याची ही वेळ नाहीये. पण ज्या लोकांना हे सुचतंय अशा वेळी ते केवळ आणि केवळ आपला प्रचार करतायत, आणि एक प्रकारे या हल्ल्यानंतर त्यांना या प्रचाराचा जोश आल्याप्रमाणे त्या पोस्ट करतायत. म्हणजे काल भाजपच्या छत्तीसगड शाखेकडनं अधिकृतपणे ट्विटरवरती ही प्रतिक्रिया आलेली होती, ज्याच्यामध्ये एआयचा वापर करून, गिबली आर्टचा वापर करून इमेज बनवण्यामध्ये हे लोक दंग आहेत. म्हणजे तिथं त्या पीडितांचे अश्रू अजून शांत झालेले नाहीयेत, तोवरच त्या मृतदेहांचा वापर अशा पद्धतीनं आपल्या प्रचारासाठी करण्याची एक अत्यंत विकृत मानसिकता जी आहे ती हे लोक दाखवत आहेत. आणि आपल्याकडं गेल्या काही वर्षांपासून हा पायंडा पडलेला आहे. आपण सरकारला प्रश्न विचारणं विसरून गेलेलो आहे. म्हणजे याच्या आधी काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये हल्ले होत होते तेव्हा तातडीनं व्यवस्थेबद्दलचे प्रश्न उपस्थित व्हायचे. आता मात्र आपण हे विसरून गेलोय. म्हणजे रेल्वेचा अपघात झाल्यानंतर आपण रेल्वे मंत्र्यांना प्रश्न विचारत नाही, एखादी दुर्घटना झाल्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत नाही, पेपर लीक झाल्यानंतर शिक्षण मंत्र्यांना प्रश्न विचारत नाही. सगळे प्रश्न जे आहेत ते विरोधकांना विचारले जातात. म्हणजे आता सुद्धा या घटनेमध्ये ज्या पद्धतीच्या रिॲक्शन येत आहेत, सुप्रीम कोर्टाला तुम्ही एक वेळ जबाबदार धराल, उदारमतवाद्यांना, पुरोगामी त्यांना जबाबदार धराल, कम्युनिस्ट डाव्यांना रिस्पॉन्सिबल धराल, ओमर अब्दुल्लांना प्रश्न विचाराल, काँग्रेसला प्रश्न विचाराल, विरोधकांना प्रश्न विचाराल. प्रश्न विचारणार नाही तो फक्त मोदी, शहा आणि अजित डोभाल यांना. त्यांना सोडून सगळ्यांना प्रश्न विचारले जातील. आणि म्हणूनच हे जे काही कालपासून सुरू झालेलं आहे म्हणजे अतिरेकी हल्ल्याचा पूर्णपणे निषेधच आहे. जर अतिरेक्यांना वाटत असेल की असं धर्म बघून आपण हत्या करणं म्हणजे जिहाद आहे, तर त्यांच्या जिहादची खुमखुमी कायमची संपेल अशा पद्धतीनं त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. या संकटाच्या काळामध्ये त्याचं राजकारण कोणीच करणार नाही. पण ज्यावेळी तुम्ही असं सांगताय की बघा त्यांनी धर्म विचारला जात नाही आणि असं म्हणून एक पद्धतशीरपणे प्रचार चालू आहे, म्हणजे ज्यावेळी या हल्ल्याबद्दलचे बेसिक प्रश्नांची उत्तर आपल्याला कळलेली नाहीयेत, आपल्याला अजून हे कळलेलं नाहीये की ते अतिरेकी नेमके कोण होते, ते काश्मीरच्या इतक्या मध्य भागामध्ये कसे पोहोचले, त्यांना काही स्थानिक नागरिकांनी मदत केली का, कुठली हत्यारं त्यांनी वापरली, त्यांची काही पाकिस्तान सोबत लिंक होती का, हे बेसिक प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. आणि या कालच्या नराधमांच्या त्या सगळ्या अतिरेक्यांनी जो काही तिथं थैमान घातलं त्यांच्यापैकी कुणालाही आत्तापर्यंत पकडण्यात आलेलं नाहीये. हे असं का घडलं याच्याबद्दलचे प्रश्न आपल्याला पडत नाहीयेत. आणि त्याच्या आधी हे अशा वाईट पद्धतीचं राजकारण मात्र केलं जातंय. आणि बघा की हा शेवटी धर्माचा प्रश्न आहे हे सांगण्याचा जो एक नीच प्रयत्न होतोय कालपासून तो संतापजनक आहे. त्याचा तातडीनं निषेध केला पाहिजे. काश्मीरमध्ये गेल्या 4-5 वर्षामध्ये मला अनेकदा जाण्याचा योग आला आणि ज्यावेळी कलम 370 हटवलं होतं त्यावेळी देखील तिथले वार्तांकन करण्यासाठी मी गेलेलो होतो. आणि तेव्हा देखील हेच बघितलं की त्या लोकांचा जो रोष आहे तो त्यावेळी मीडियावरती सुद्धा व्यक्त होत होता की मीडिया काश्मीरची प्रतिमा जी आहे ती नीट व्यक्त करत नाहीये. पण तिथल्या सामान्य लोकांच्या बद्दलचा जर तुम्ही अनुभव घेतला, आणि हे मी सांगायची गरज नाहीये, आपले अनेक महाराष्ट्रीयन पर्यटक हे सातत्यानं काश्मीरला जात असतात, त्यांना सुद्धा अनुभव येईल की त्या लोकांना हे माहिती आहे की त्यांची रोजीरोटी ही तिथल्या पर्यटनावरती आहे. आणि त्यामुळं काश्मीरमधले जे स्थानिक आहेत ते तुम्हाला कायम अशा प्रेमाच्याच आठवणी देतात. इथं कुठल्या धर्माचा संबंध जो आहे तो नाहीये. या संपूर्ण हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातले सुद्धा काही पर्यटक तिथं होते, त्यांना देखील असेच अनुभव आलेले आहेत. आणि हे फार भयानक अशा पद्धतीचं चित्र आहे. म्हणजे काही प्रतिमा ज्या आहेत या हल्ल्यातल्या त्या आपण कदापि विसरू शकत नाही, विसरल्या पण नाही पाहिजेत. इतक्या
भयानक पद्धतीनं हे सगळं नरसंहार आणि हत्याकांड झालेलं आहे. म्हणजे या सगळ्यानंतर आपण जे जे प्रश्न व्यवस्थेला विचारायला हवेत ते विचारले पाहिजेत. या इस्लामिक दहशतवादाचा पूर्णपणे निषेध केला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलीही कसर ठेवली नाही पाहिजे. आणि काल सुद्धा तिथल्या काश्मीरच्या काही स्थानिक नागरिकांनी या सगळ्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत तिथं कॅन्डल मार्च सुद्धा काढला. त्यांची सुद्धा सगळी सहानुभूती जी आहे ती या पीडितांच्या बद्दल आहे. या संपूर्ण हल्ल्यामध्ये एका मुस्लिम तिथल्या स्थानिकाचा पण मृत्यू झालेला आहे, जो तिथे घोडेस्वारीचं काम करत होता, पर्यटकांना इकडून तिकडे पोहोचवण्याचा. त्याचा सुद्धा बळी या अतिरेक्यांनी घेतलेला आहे. या संपूर्ण हल्ल्याबद्दलचं जे मीडियाचं वार्तांकन आहे ते मात्र फार प्रश्नांकित आहे. म्हणजे काल आज तकची एक जी क्लिप आहे इंडिया टुडे ग्रुपची, ती सुद्धा खूप व्हायरल होतीये, ज्याच्यामध्ये सिक्युरिटी बद्दल प्रश्न विचारणाऱ्या रिपोर्टरचा आवाज जो आहे तो हळूच कसा बंद केला गेलाय ते पहा. तीसरी महत्वपूर्ण बात जो जानकारी हमारे पास मिल रही है, सुरक्षा एजेंसियों का मानना है, खासतौर से होम मिनिस्ट्री की तरफ से और उच्च अधिकारी की तरफ से और इंटेलिजेंस एजेंसीज की तरफ से कि सुरक्षा में चूक हुई है. ये मजाक नहीं है. 2000 टूरिस्ट किसी एक पिकनिक स्पॉट पे हैं, वहां पर ना ही पुलिस बल की कोई तैनाती, ना ही सुरक्षा बलों की कोई तैनाती. हम देखते हैं जब अमरनाथ यात्रा होती है 10 मीटर, आपने भी देखा होगा, 10 एक बड़ी खबर हम बता देते हैं अशरफ, जिसकी कि 2 विदेशी नागरिकों की भी यहां पर जान गई है. आणि याच्या आधी पण आपण बघितलेलं आहे, 2 वेळा जेव्हा उरी आणि पुलवामामध्ये हल्ला झालेला होता त्याच्यानंतर भारतानं त्याला तोडीस तोड उत्तर दिलेलं होतं, सर्जिकल स्ट्राईक आणि नंतर एअर स्ट्राईक करून. आता यावेळी नेमकं काय उत्तर दिलं जातं हे आपण बघूयात. पण काश्मीर जे भारताचा अविभाज्य भाग आहे, तिथं आपण निर्भयतेनं फिरू शकतो, ते आमचं काश्मीर आहे, हा विश्वास सामान्य लोकांना हवाय. आणि त्यासाठी तो विश्वास प्राप्त करून देण्यासाठी जे जे व्यवस्थेनं करायला हवं ते तातडीनं केलं पाहिजे. केवळ निवडणुकीतल्या प्रचारासाठी अशा हल्ल्यांचा वापर करू नये, कारण व्यवस्थेबद्दला असे प्रश्न विचारणे हल्ल्यानंतर हे राजकारण समजलं जातं. पण निवडणुकीमध्ये मात्र याच जवानांच्या बलिदानाचा वापर करून मतं देखील मागितली जातात, जो अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. आता किमान बिहारची निवडणूक पुढच्या 5-6 महिन्यामध्ये होणार आहे, त्यावेळी या अशा हल्ल्यांचा वापर होऊ नये इतकीच आशा आपण करू शकतो. या दहशतवादी हल्ल्यानं पुन्हा दाखवून दिलंय की काश्मीरमधली परिस्थिती नॉर्मल नाहीये. काश्मीर 370 हटवल्यानंतर जे दावे केले जात होते ते खरोखर तपासण्याची वेळ आलेली आहे. आणि या सगळ्याबद्दल जे अपयश आहे यंत्रणांचं, इंटेलिजन्स फेल्युअरचं, ते पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय. कारण इतक्या आतमध्ये जर अतिरेकी येऊ शकत असतील काश्मीरच्या, तर ते भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात मग जाऊ शकणार नाहीत का? पाकिस्तान पुरस्कृत हा जर दहशतवाद आहे, तर या दहशतवादाचं कंबरडं मोडण्यासाठी सरकारनं आता प्रत्येक पातळीवरती पाऊल उचलावं. फक्त त्याचं असं राजकारण करू नका, ही राजकारण करण्याची वेळ नाहीये, एवढंच या निमित्तानं सांगावंसं वाटतं. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या सूचना आणि कमेंट्स नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.